हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे थर्सडे आणि आता दुपारी मी निघालेली आहे आई पप्पांच्या घरून कॅबने माझ्या सासरच्या घरी जाण्यासाठी आणि तिथे मी सॅटर्डेपर्यंत राहणार आहे. तर आता नेक्स्ट वीकमध्ये मला पुन्हा रिटर्न जायचं आहे अबुधाबीला. तर आता शॉपिंग होऊन पॅकिंग सुरू झालेली आहे आणि ॲट द सेम टाईम सर्व रिलेटिव्जला भेटणंसुद्धा सुरू आहे. आणि सततच्या या पावसामुळे ना थोडासा ट्रॅफिक लागतोय आणि पोहोचायलासुद्धा वेळ लागतोय. आणि जाता जाता कॅबमधून मी तुम्हाला दाखवते हे बाहेरचं कॉम्प्लेक्स, जिथे गेले 5.5 वर्ष आम्ही राहत होतो. आणि आता भारतात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्या घरी जाऊन आम्ही ते संपूर्ण घर रिकामं केलेलं आहे. तोच हा कॉम्प्लेक्स. आणि आमच्या कॉम्प्लेक्सच्या शेजारी अगदी होतं सूरज वॉटर पार्क, जे अगदी फेमस आहे. जाता जाता पाहून पुन्हा एकदा आठवणी ताज्या झालेल्या आहेत. चला तर मग आता लवकरच मी उतरेन आणि उतरून मग पुन्हा भेटेन. हाय हॅलो सर्वांना. आज आहे फ्रायडे आणि काल थर्सडेला मी इथे आलेली आहे मम्मींकडे. आणि आज फ्री झाले तर म्हटलं की चला व्लॉगला कंटिन्यू करूया. आणि आता दुपारी ना मम्मी, मी आणि आर्विक आम्ही तिघेच घरी आहोत. दादा ऑफिसला गेलेले आहेत. मी पाहिलातच मम्मी तिथे आर्विकला जेवण भरवत आहेत. तेपर्यंत आमच्या दोघींची मी ताटं तयार करते. इथे अळूवडी फ्राय करते मी. काल मी आल्यानंतर दादासुद्धा घरी होते, त्यामुळे आर्विकने त्यांच्यासोबत त्यांना खूप छान वेळ घालवला. मस्त फिरून आला तो काकांसोबत. आणि आता संध्याकाळी जस्ट दादा ऑफिसहून आलेले आहेत आणि आर्विक यांना कालपासून त्यांच्या मागे लागलेला आहे, काका मला काहीतरी गिफ्ट हवं आहे, गिफ्ट हवं आहे. त्यामुळे फायनली आता ना त्याच्या काकांनी त्याच्यासाठी गिफ्ट आणि मोठं चॉकलेट आणलेलं आहे. आणि जे पाहून तो इतका खुश झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता तो गेम ओपन करेल. काल आल्यापासून मी खूप जास्त व्लॉगिंग केलं नाही. जे काही छोटे छोटे क्लिप्स काढले आहेत ना ते सर्व मी तुमच्याशी शेअर करते आजच्या व्लॉगमध्ये. कारण खूप जास्त व्लॉगिंग करत राहिले तर इथे मग मला चांगला वेळ घालवता येणार नाही. आणि ते आर्विक त्याचं गिफ्ट ओपन करतोय, जे त्याला त्याच्या काकांनी आता ऑफिसवरून येताना आणलेलं आहे. आणि मंकी जम्पिंगचा हा गेम आहे जो तो आता जॉईन करतो आणि मी त्याला दाखवते कसं खेळायचं. आणि इथे आर्विक आता मस्त हॅप्पी आणि एंगेज झालेला आहे खेळण्यामध्ये. आणि त्याला माहिती आहे त्याचे काका नेहमीच त्याला टॉईज गिफ्ट्स देत असतात, त्यामुळे कालपासून त्याने तो हट्ट धरला होता. आता थोड्याच वेळात आर्विक, मी, मम्मी, दादा आम्ही चौघेही डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. तर आम्ही चौघे आलेलो आहोत रेस्टॉरंटला, जे आहे ठाण्यामध्ये विवियाना मॉलच्या अगदी समोर, द लॉर्ड ऑफ बार्बिक्यू. आणि तुम्हाला दिसतच असेल दादा पुढे चालत आहेत आणि मम्मीसुद्धा. आणि मम्मींचा पाय ना खूप जास्त दुखतो, त्याच्यामुळे त्यांना चालायला जास्त होत नाही. चला तर आम्ही पोहोचलेलो आहोत लॉर्ड ऑफ बार्बिक्यूला आजचं डिनर एन्जॉय करण्यासाठी. याआधी मी बार्बिक्यूला बरेचदा गेलेली आहे, परंतु आज लॉर्ड ऑफ बार्बिक्यूला मी पहिल्यांदा आलेली आहे. तर मी इकडचा माझा एक्सपिरियन्स मी आज नक्की तुमच्याशी शेअर करेन. तर जस्ट आम्ही सेटल झालेलो आहोत आणि रेस्टॉरंट पूर्ण क्राऊडेड आहे, त्यामुळे खूप जास्त कल्ला आहे. त्यामुळे मी जे काही बोलेन ना ते तुम्हाला ऐकूच येणार नाही, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. इथे दादा सर्वांना हॅलो म्हणत आहेत. याआधी व्लॉगमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल. आर्विकच्या बड्डे पार्टीला ते त्यांच्या शिफ्टमुळे नव्हते. आणि आता स्टार्टर्स यायला सुरुवात झालेली आहे, जे बार्बिक्यू नेशनची स्पेशालिटी आहे. सर्वात पहिल्यांदा क्रिस्पी कॉर्नसोबत गार्लिक फिश आणि इतर चिकनचे बरेचसे स्टार्टर्स आलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर आपण स्टार्टर्स खाऊनच इतकं पोट भरतं ना की आपण मेन कोर्सकडे पाहतच नाही आणि लगेचच आपण डेझर्टकडे वळतो. इथे दादा, माझं आणि आर्विकचं असंच झालं. आम्ही स्टार्टर्स सर्व ट्राय केले आणि त्यानंतर डिरेक्टली डेझर्टकडे वळलो. मम्मींनी मात्र थोडंफार मेन कोर्ससुद्धा टेस्ट केलं. माझा रिव्ह्यू विचाराल तर क्राऊडेड असल्यामुळे रेस्टॉरंट सर्विस थोडीशी लेट होती, फार जास्त नाही. आणि फूड वॉज अमेझिंग टेस्ट वाईज. आणि अगदी नॉनव्हेज सर्व फ्रेश होतं. आणि व्हरायटी जी काय असते बार्बिक्यूची ती खूप जास्त असते, इतकं काही आपलं टेस्ट करून होत नाही. आणि त्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे, मी आली होती थर्सडेला. तर मस्त 3 दिवस इथे आम्ही स्पेंड केले मम्मींसोबत, दादांसोबत. दादा थर्सडेला घरी होते, त्याच्यामुळे आर्विक मस्त खेळला ना ना छान, खूप गप्पा मारल्या, आराम केला. आणि आत्ता आहे थोड्या वेळात निघायचं. तर आणि आज मम्मींनी बनवलेला आहे पास्ता, तर आता मी छान नाश्ता करणार आहोत आणि मग निघणार आहोत. आर्विकसाठी नॉन स्पायसी बनवलेला आहे, तो आता खातोय. हा परत कांदिवलीला जायचंय.
तर आता शेवटचा आठवडा राहिलेला आहे, तिथे मला आता फायनल पॅकिंग करायची आहे सर्व. शेवटचा हा आठवडा पूर्ण माझा त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि आणखी काही माझ्या कझिनकडे वगैरे जायचं आहे. तर या आठवड्यामध्ये आमच्या आत्याकडे, कझिनकडे असं सगळं जायचं आहे, तर भेटून येणार आहे. तर शेवटचा आठवडासुद्धा गडबडीचा असणार आहे. आता थोड्याच वेळात आम्ही मम्मी आणि मी सुद्धा नाश्ता करून घेऊ आणि मम्मी जाण्यासाठी तयारी करेन, कारण भरपूर पाऊस चालू आहे. तर पाऊस थोडासा कमी झाला आहे ना, तेपर्यंत निघायचं आहे लवकरच. इथे आर्विकचा नाश्ता चालू आहे आणि आता मी आणि मम्मीसुद्धा बसतोय नाश्ता करायला. आणि मग तो झाल्यावरती मी माझ्या पुढच्या तयारीला लागेन, तेव्हा बोलते तुमच्याशी. आणि आपल्या जगाचा नियम म्हणजे निघालेल्या मुलीला किंवा सुनेला आईकडनं आणि सासूकडनं जी शिदोरी मिळते ती मलासुद्धा आता मम्मीने दिलेली आहे. त्यामध्ये आर्विकचं गिफ्ट आहे आणि काही खाऊ हा इथे खाण्यासाठी आहे, तर काही खाऊ हा अबुधाबीला घेऊन जाण्यासाठी आहे. मम्मींनी मला अबुधाबीला नेण्यासाठी चिवडा आणि मिरगुंड दिलं आहे आणि त्याचबरोबर कापण्या, घाऱ्या, इतर सर्व छोटा छोटा बराच खाऊ आज दिलेला आहे, जो मी आता घेऊन जाणार आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते घराच्या ग्रिलमध्ये मम्मीने लावलेलं आहे गोकर्णाचं झाड आणि त्याला इतकी सुंदर गोकर्णाची फुलं आलेली आहे. आता मोठा झाला उचलायला. तर आता फायनली निघालेली आहे मी. थर्सडेला आले होते, त्यानंतर मस्त गप्पा मारल्या, थोडा वेळ घालवला मम्मींसोबत. आणि आर्विकने सुद्धा खूप मज्जा केली त्याच्या काकांसोबत, आजीसोबत. खूप सारा खाऊ गोळा केलाय, खेळणी गोळा केली आहे. आणि तुम्हाला दाखवलंच मी, मम्मीने मस्त छोटा छोटा खाऊ दिलाय, जो मी आता सोबत घेऊन जाणार आहे. चिवडा वगैरे आम्हाला भरपूर आवडतो म्हणून. आणि आता पुन्हा कांदिवलीला निघालेली आहे, कारण सर्व सामान माझं आता तिकडेच आहे. फायनल या आठवड्यामध्ये मला सर्व पॅकिंग करायची आहे आणि मग पुन्हा अबुधाबीला जाण्यासाठी पुढच्या शनिवारी निघायचं आहे. तर आता मम्मींना भेटतोय आणि त्यात या आठवड्याभरात व्हिडिओ कॉलवरती बोलणं तर सतत होतच राहील. आणि मग कसं वाटलं आर्विक? छान. तिकडे बघ ना, आजीने काय काय खाऊ दिला? काय काय खाल्लं सांग. काल हॉटेलला मज्जा केली की नाही? किती व्हरायटी फूड खाल्लं. बघ ना. काल मस्त डिनरला गेलो, खूप एन्जॉय केलं. बार्बिक्यू, व्हरायटी ऑफ बार्बिक्यू स्टार्टर्स खाल्ले. आणि आर्विकने सुद्धा तो फर्स्ट टाइम गेला होता बार्बिक्यूला, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो एक्सपिरियन्स वेगळा होता. इतकं सगळं व्हरायटी मिळते ना. चला आर्विक, आजीला हगी कर, नमस्कार कर, नमस्कार कर. आणि परत ये लवकर इंडियात. मी सुद्धा नमस्कार करते. हा बाबू, माझ्या नंतर पड. बस 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 बस, मला आजीच्या पडू दे. बस उठ. इकडे तू व्यवस्थित जावा, काळजी घ्या. हा. फोन करेन मी. तू पण काळजी घे सगळ्यांची. हो चालेल, व्यवस्थित जा. रडू. तुम्ही बघितलंच, मी निघताना मम्मी थोडा इमोशनल झाल्या, त्यामुळे मम्मी व्लॉग थोडा पॉज केला. आणि आता कॅबमध्ये बसलेली आहे कांदिवलीला निघण्यासाठी. इथे आर्विक बसला आहे नाटकी करत. तर असा होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.